हिमांशु पाटिल एक तेज तर्रार गेंदबाज माने जाते बाहत के, और उनके सामने इस समय केतन मात्रे पहले मैच में मैन ऑफ द मैच, दूसरे मैच में रहते ओमकार देसाई, यानी कि प्लेयर ऑफ द मैच का जो अवार्ड जीतने वाले दो बल्लेबाज अब बीच मैदान में नजर आएंगे। और हिमांशु पाटिल जैसे एक घातक गेंदबाज को सोपी यहां पर पालघर स्पोर्ट्स क्लब ने गेंदबाजी की रिस्पॉन्सिबिलिटी करते। एक बार फिर सभी का हार्दिक स्वागत और आपको ले चलता हूं अब बीच मैदान में, जहां पर शुरुआत हो जा रही, यहां पर आखिरी मैच आज के रात की, दिन की, सुबह की पहली गेंद। इस तरह जैसी गेंद आई वैसे भेज दिया लॉन्ग ऑन में गेंद को, केतन के बल्ले से यहां पर आता हुआ पहली गेंद के ऊपर अब्दमार बेहतरीन चौका। पहली गेंद के ऊपर किया स्वागत केतन मात्रे ने, जैसी गेंद आई उसी रफ्तार से भेज दी है सीमा रेखा के बाहर। 4 रन। इस बार बहुत ही बढ़िया जड़ में गेंद डाली थी, मिडॉन में खेलना चाहते थे, और ये डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस, डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस। और ये आप देख सकते हो किस तरह से एलईडी स्क्रीन के ऊपर आना के बीच में सिंगल चुराने का प्रयास, पिडॉन के खिलाड़ी गेंद के ऊपर आए और डायरेक्ट हिट किया बॉलर इन की तरफ, और वहां पर रनआउट के रूप में बैक टू द पवेलियन की तरफ। केतन डिपार्टेड अर्ली, बैक टू द पवेलियन, गॉन। देखना अब पवन केने को भेजा बीच मैदान में ओमकार के साथ में। थोड़े से फैंस यहाँ पर जरूर नाराज होंगे। केतन जल्दी बैक टू द पवेलियन की तरफ, रन चुराने का प्रयास, और एक रन कितने महंगी गिर सकती है विहान 11 टीम के लिए। आप देख सकते हो पहली ओवर में एक बड़ा झटका लगा है इस समय केतन मात्रे के रूप में, और नए बल्लेबाज आएंगे अपना गेंद पर पवन केने। स्कोर कार्ड के ऊपर रन से इस समय 4 और नंबर पहला और तीसरी गेंद लेके हिमांशु पाटिल लेफ्ट आर्म और विकेट गेंदबाजी करते हुए इस समय सामने है ओमकार, गए मैच के हीरो। इस बार बहुत ही बढ़िया शॉट डिपॉकेट पॉइंट में गेंद को एग्जीक्यूट किया, सिंगल से सैटिस्फाइड होना पड़ेगा। एक के साथ स्कोर में स्कोर बढ़ता हुआ 5, 3 गेंदे 5 रन, 1 विकेट के नुकसान पर पवन केने एक लाजवाब बल्लेबाज है। इस बार उनके सामने हिमांशु। आते बहुत ही बढ़िया गेंद डाली थी थोड़ी सी, और ये मौका था, अच्छा टाइमिंग देखने को मिला। गेंद स्ट्राइक इन की तरफ फेंकी गई थी। क्लेवर क्रिकेट इस समय देखने को मिलता हुआ। अगर गैदर अच्छी तरह से करते हो सकता था यहाँ पर पिक्चर थोड़ा सा अलग बन सकता था। ओमकार के लिए थोड़ी सी रिस्क थी, लेकिन बाल बचे। एक लाइव जरूर मिली है मैं कहूंगा यहाँ पर सिंगल का हिस्सा पर। स्कोर इस समय 6 रन के ऊपर। जीवनदान का जब फायदा उठाते हैं ना बल्लेबाज, अच्छे इनिंग में तब्दील करना होगा ओमकार को। छू मिली भी जीवनदान। इस बार स्विच हिट करने का प्रयास, ढूंढ लिया गैप को, गेंद जाएगी सीधी लॉन्ग ऑफ रीजन में, सीमा रेखा के बाहर। ओमकार के बल्ले से आता हुआ एक 4 रन। यार की है यारी निभानी, पीले पीले ओ मर राजा, पीले पीले ओ मर जानी, पीले पीले ओ मर राजा। थैंक यू। स्कोर इस समय 4 से फ्लाई होता हुआ पूछता हुआ डबल फिगर, डबल डिजिट में 10 रन स्कोर कार्ड पर। 10 रन
एक विकेट के नुकसान पर हिमांशु पाटिल एक बार फिर गेंदबाजी के लिए तैयार। सामने ओमकार बढ़िया ले में बैटिंग कर रहे हैं। इस बार उड़ा दिया पुल, पावरफुल, सक्सेसफुल, सीधी ओवर मिड विकेट, ब्यूटीफुल सिक्स। मिस्टर ओमकार ऑन फायर। थैंक यू, प्रॉपर टाइमिंग और बेहतरीन फुल यहाँ पर नजर आता हुआ ओमकार के बल्ले से। आज मानो ओमकार जिस लय में खेल रहे हैं, जिस तरह से उनका कंसंट्रेशन है, जिस तरह से हर मैदान के कोने में अपने ट्रेडमार्क को दिखा रहे, काबिल तारीफ और अद्भुत बैटिंग मिस्टर ओमकार देसाई के द्वारा। गेंदबाजी में परिवर्तन और बुलाते हुए इस समय विश्वनाथ जाधव को गोलंदाजी ट्रॅक वरती बघतोय आपण। समोर इथे पवन केने षटक संपले पहिले इथे आणि धावा स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16। विश्वनाथ इथे पवन केने केला आगाज, पॅडाने बॅट मध्ये चेंडू होता, सरळ टोळवलाय डाऊन द ग्राउंड, हवाई यात्रा पवन केनेच्या बॅटमधून षटकार। थँक यू। 22वा फक्त टायमिंग आपण बघू शकाल प्रॉपर आहे। या वेळेला मिस टाइम आहे, नोमॅन्सलँडला चेंडू पडेल, चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय डिपाकट पॉइंट कडे, एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल। 23वा आज चेंडूचा खेळ संपलाय। दोन्ही फलंदाज दोन्ही इन कडनं धावा जमावत आहेत जमेची बाजू विहान 11 संघासाठी, आणि थोडस चिंता या ठिकाणी नक्कीच बघायला मिळेल पालघर स्पोर्ट्स क्लब कडे। विकेटच्या शोधामध्ये विश्वनाथ जाधव सारख्या अप्रतिम गोलंदाजाला आणले गोलंदाजी ट्रॅकवर, परंतु द्वंद्व इथे पराकोटीच आहे। इथे मात्र प्रत्येक क्षणाला एक मोठं बॅटल बघायला मिळणार आहे, कारण दिग्गज संघातील लढाई हृदयाचे ठोके आणि कुतूहलाचं साम्राज्य क्षणोक्षणाला वाढवेल। आणि त्याला डॉट बॉल, तेज तर्रार। डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय। दोन्ही पंच डिस्कस करताय काय घडले नक्की। स्कोर कार्ड वरती धावा आपण बघतोय 23वा 23। बघूया या ठिकाणी पंच आपल्या जागेवरती जाऊन डिसिजन देतील। जबरदस्त बॅटल आहे इथे मैदानाच्या आतमध्ये। 23वा झाल्यात। वेगवान चेंडू हाताला होता विष्णू, आणि इथे मात्र पंचांचं बोट हवेमध्ये, आणि ओमकार देसाई येत आहेत बॅक टू द पवेलियन कडे आउट। थँक यू। न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल। मिस्टर श्रेयश कदम, करण बिलाल बिलाल जातात मैदानाच्या आतमध्ये। न्यूमॅन बिलाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। ओपनिंग पेयर मात्र बॅक टू द पवेलियन कडे आले, केतन म्हात्रे आणि ओमकार देसाई। न्यूमॅन बिलाल पवन केनेच्या सोबतीनं मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना स्कोर कार्ड वरती धावा आहेत 23। 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चेंडू झालेले त्या षटकातील 4। तीन बॉल सॉरी।
पहिला चेंडू ऑन साइडला मात्र क्रॅकिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑनला क्लिअर करेल. सुंदर स्टार्ट दिले बिलालनं. धावसंख्या पोहोचते ती 27 वरती. आल्या मात्र चौकारानं आगाज करताना ऑफ द मार्क मिस्टर बिलाल. 27 लॉस ऑफ 2 विकेट. इथे मात्र पॉइंटला उडवले चेंडूला. टिप पॉकेट पॉइंट मध्ये थोडासा डायव्हर्ट झालाय टिप गलीला. चेंडूला फील्ड करतील, थ्रो करतील. तदबर 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या बघायला मिळत आहे त्या 29 खूप चांगलं फाउंडेशन बिल्ड केलंय विहान 11 न. 2 गडी बाद जरूर झाल्यात, परंतु दोन्ही फलंदाज चांगल्या लय मध्ये बॅटिंग करताना आपण बघतोय. इथे मात्र चांगलं शॉर्ट सिलेक्शन, थोडीशी फंबल झालंय तिथे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे आलाय स्विचिटचा चौकार. 4 न फ्लाय झालाय आणि पोहोचले डबल 3. 33 झाले षटकाची समाप्ती. 16.50च्या सरासरीने पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये करतायत विहान 11 आपलं फाउंडेशन बिल्ड 33 धावानं. एसटीचे थँक यू न्यूमान. पण हिमांशू येत आहेत व्यक्तित दुसरा आणि सामन्याचं पण हिमांशू गोलंदाजी ट्रॅक वरती 33 धावा झाल्यात. दोन्ही खूप वेगानं धावा येत आहेत. इथून मात्र पालघर स्पोर्ट्स क्लब विकेटच्या शोधामध्ये असेल, डॉट बॉलच्या शोधामध्ये, कारण ह्याच पद्धतीने धावाला एक मोठं स्टीप टार्गेट समोर उभं राहील. ओ अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग होता. आउटसाइड ऑफ सम पिचिंग. DRS घेतला. इथे चेक करायचं. इथे चेंडू वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर धावसंख्या पोहोचली ती 34. ओ या वेळेला आपण बघतायत पुनश्च DRS घेत आहेत बॅटिंग टीम. चांगला चेंडू आहे, फेअर बॉल. DRS रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग टीमनं. तेव्हा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 34 नॉट वेक. हिमांशू पाटील समोर आहे पवन केनी आणि ते मिस टाइम शॉट, परंतु जाईल काय ठिकाणी. ओ कॅच घेण्याची संधी होती तिथे आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. पवन केने मिस टाइम शॉट. डिप कव्हर पॉइंट मध्ये आपण बघतोय. टिप स्वीपर कव्हर मध्ये संधी होती झेलची. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि पोहोचली ती 36 धावा. जीवनदान मिळाले पवन केनेला. हिमांशू आणि इथे आपण बघतायत पंचांचा सिग्नल आलाय आणि पंच सांगतायत बॅटरला स्पर्श झाला. सॉरी सांगतायत. सॉरी लफ्ज भी काफी खूबसूरत है. अगर आम आदमी बोल दे सॉरी तो झगड़ा खत्म, और बाय चांस डॉक्टर ने बोल दिया सॉरी तो पूरा इंसान ही खत्म. धावा स्कोर कार्ड वरती 36.
इथे उडवलाय पोल होईल का सक्सेसफुल. सिद्धार्थ आहेत तिथे आणि कॅच मध्ये परिवर्तन झालंय. पवन केने सुद्धा जात आहेत स्वस्तात बांधून बॅक टू द पवेलियन कडे. आउट गॉन. नवसंख्य स्थिरावले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36. न्यूमान श्रेयश कदम येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चेंडू झालेले आहेत या षटकातील 4 आणि 36वा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी हिमांशु पाटील या षटकामध्ये बघायला मिळते. चेंडू 4 आणि धावा खर्च केले ते फक्त 3. 36वा न्यूमान श्रेयश कदम. ओहो परक जबरदस्त चेक केले गेले. परफेक्ट यॉर्कर बघायला मिळतो वाईड यॉर्कर आणि आल्या आल्या मात्र स्वागत केले हिमांशून. काय जबरदस्त चेंडू हाताळला गेला एका चांगल्या लय मोमेंट मध्ये 50 वेगामध्ये. परफेक्ट पिचिंग आणि प्रश्न विचारला होता उत्तर आहे का या प्रश्न चेंडूचं. तिथे मात्र आला डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आणि इथे आपण बघतायत गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये सिद्धार्थ चेंडूला फील्ड करतील तद्वर एका धावेवरती समाधान. षटकाची इथे झाले समाप्ती आणि धावा स्कोर कार्ड वरती 37. फक्त धावाल्या त्या षटकामध्ये 4. अतिशय सुंदर असं षटक. कुठल्याही संघनायकाला हवा असणारा गोलंदाज इकॉनॉमीच्या वेळेला ठेवतो आणि मोक्याच्या क्षणी आपल्या संघाच्या बाजूने असं अप्रतिम षटक हाताळतो. त्यावेळेला ऊर्जाचा संचार हा नेहमीच बघायला मिळतो. एक अप्रतिम कम बॅकिंग आहे. 15च्या सरासरीने धावत होत्या कुठेतरी ब्रेक लावला गेलाय आणि तून बिहान 11 संघाची काय असेल स्ट्रॅटेजी. श्रेयश कदम आहेत आणि त्यांच्या समवेत बिलाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि गोलंदाजी ट्रॅक वरती होते परिवर्तन. बोलवलं इथे नवीन गोलंदाज मनोज पाटील. न्यूमान दाखल होत आहेत 37. ते जर आपण बघितलं 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 12 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा बिहान 11चा प्रयास प्रयत्न पराकाष्ठा जिद्द ध्येय जे काही आहे ते मात्र बघायला मिळेल. श्रेयश कदम ओ यावेळेला ऑन साइडला चेंडू जातोय गॅप मध्ये का बघायचं. लॉंगला प्रोटेक्शन आहे. तुषार बसवत तिथे आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. 38 वर पोहोचले. 38. थोडस तिसऱ्या षटकानंतर धावेवरती ब्रेक लावला गेलाय. स्कोर थोडस थांबला गेलाय. स्पीड ब्रेकरचं काम केलं हिमांशु पाटीलनं आणि त्यानंतर मनोज पाटीलला बोलवले गोलंदाजी ट्रॅक वरती. 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. 38 धावा आहेत. इथून मात्र बिहान 11चं प्लॅनिंग असेल. 4-5 मोठे शॉट आणि इथे डीप पॉकेट पॉइंटला उडवलंय चेंडूला. पाठलाग सुरू झालाय आणि चेंडू जाईल तो डीप पॉकेट पॉइंट मध्ये. तद्वर 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा टीम आणि 3 धावा होत आहेत परिपूर्ण. धावसंख्या 3 ने फ्लाय झाले आणि पोहोचले ती 41. 41 रन स्कोर कार्ड के ऊपर. लगातार कसी हुई गेंदबाजी और उसके खिलाफ बड़े शॉट की तलाश में इस समय बिलाल और श्रेयश कदम अपने पूरे दमखम को दिखा रहे. मैच काफी रोचक और दिलचस्प राह की तरफ अब अग्रसर होती हुई नजर आ रही है. एक अच्छा बैटल केंद्र बल्ले के बीच में नजर आता हुआ. इस बार निगाहें नहीं थी गेंद के ऊपर. थोड़ी सी प्रयास जरूर था लेकिन डॉट बॉल. इस ओवर की गेंदें हो चुकी है 3. 41. आने वाली 9 गेंदें शेष है. यहां से अब दोनों टीम के जो समर्थक है
उनके दिलों में अब सवाल उठने शुरू हो चुके हैं, और सवाल जब आपके दिल में उठते हो ना दोस्त, तो क्रिकेट बीच मैदान में जीतता है। इस बार उड़ा दिया गेंद को, जाएगी गेंद एक्स्ट्रा कवर के ऊपर से, क्या गजब की शॉट के लिए, प्रॉपर टाइमिंग, प्रॉपर एलिवेशन, एक्स्ट्रा कवर को डोमिनेट करते हुए, हवा से बातें करते हुए गेंद जाते हुए 6 रनों के लिए 6 से स्कोर इस समय प्लाई होता हुआ 47 पर। श्रेयस, विश्वास भरा स्ट्राइक था उनका जब सिंगल लेने का मौका था, लेकिन उन्होंने स्ट्राइक ले ली क्योंकि जरूरत थी बड़े शॉट की, तलाश थी बड़े शॉट की, और वो मिला है। 47 अभी भी 8 गेंदे आनी शेष है, कुल मिला के इस ओवर की 2 और आने वाली 6 गेंदे। श्रेयस कदम ऑन स्ट्राइक। मनोज पाटिल एक बार फिर तैयार गेंदबाजी के लिए। इस बार मनोज पाटिल ने वापस भेजा श्रेयस को व्हाट बैंड के रूप में। आउट श्रेयस। न्यूमान, भावेश पवार बढ़िया गेंदबाजी की है 2 ओवर में। पहले 2 ओवर में खूबसूरत फाउंडेशन बिल्ड हो चुका था, उसके बाद ने गेंदबाज ने वापसी की, एकमात्र सिक्सर आया, थोड़ी सी कंजूसी गेंदबाजी। अब भावेश पवार आए, स्कोर रुका हुआ 47 रन के ऊपर, लॉस ऑफ 4 विकेट। 4 बेहतरीन बल्लेबाज डगआउट में जा चुके हैं, लेकिन जब भी विहान टीम की बात करेंगे, बैटिंग लाइन काफी डीप है, आखिरी बल्लेबाज भी काफी खूबसूरत शॉट खेल सकते हैं। बैटिंग लाइन काफी डीप होने के बावजूद थोड़े से रोक के रखा गया गेंदबाजों के द्वारा, क्योंकि सटीकता उनके पास है और एक अनुशासन के साथ में गेंदबाजी कर रहे। 7 गेंदों में यहां से ज्यादा रन की कोशिश होगी विहान 11 टीम की। आखिरी गेंद इस ओवर की मनोज पाटिल, सामने भावेश, चाहेंगे वो और अच्छी तरह से फिनिश हो। और इस बार बैट को ब्रश करती हुई गेंद, लक फैक्टर, 4 रन। घूमती हुई गेंद थी, प्रोटेक्शन था वहां पर, एक गली भी थी, शॉट थर्ड मैन भी था, लेकिन उनको भी डोमिनेट करते। आप एलईडी स्क्रीन के ऊपर देख सकते हो किस तरह से गेम घूमी, पूरी तरह से खिलाड़ी भी घूमे और चकमा देके निकल गई लॉन्ग स्टॉप में 4 रन के लिए। और की हुई यहाँ पर समाप्ति, स्कोर 50 अप 51। थैंक यू सन्युमान, गेंदबाजी के लिए बुलाया है। दुर्गेश, नवीन गोलंदाज प्राचारण केले डेथ ओव्हर साठी दुर्गेशला। समोर आपण बिल्लालला बघतोय। 6 चेंडू, काय चाललं असेल माइंडसेट मध्ये, किती धाबा, कारण दुर्गेश समोर डेथ ओव्हरला प्रारंभ झालाय। जास्तीत जास्त धाबेची गरज एका बाजूने आणि एका बाजूने ते धाबा रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा असेल। 52 52 शेवटचे 5 चेंडू। भावेश पवारच्या बॅटमधनं चौकार आला। दुर्गेश 52 वर स्कोर थांबला गेलाय। चांगली कमबॅकिंग केले, परंतु या षटकामध्ये ज्या धावा येतील त्याच्यावरती पूर्णतः मॅचचा दारोमदार राहील। महत्वाचे 5 चेंडू आहेत, अनमोल असे 5 चेंडू, आणि समोर भावेश आणि एका बाजूने दुर्गेश आपल्याला बघायला मिळतात। फील्ड सजवली गेली, इथून
एक मात्र खेळाडू आपल्याला बघायला मिळते, दोन खेळाडू, एक थोडासा डीप गलीला आहे. भावेश सरळ बॅटने खेळतायत या ठिकाणी, लॉंग ऑफ च्या रिझन मधनं चांगला सिद्धार्थचा प्रयत्न, चेंडू झालाय सीमा पार. अब तक 56 ऑन द बोर्ड, 56 धाव. छप्पन्न धावा स्कोर कार्ड वरती आहेत. लॉंग ऑफला क्लिअर करत वन्स बाउन्स ओव्हर द रोप, चेंडूचा उकार गेलाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. एका बाजूने कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूने मात्र इथून भरपूर धावेची गरज. ओ या वेळेला मात्र क्लिअर करतायत का पुन्हा, वन्स बाउन्स जाईल की षटकार. इथे मात्र एक फ्लॅट 6, धावसंख्या 6 ने प्लाय झाले, पोहोचले 62, 62 धावा. भावेश नावाप्रमाणे आपल्या संघासाठी इथे मात्र धावा कोऱ्याने ओढतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 62 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आणि एका बाजूने भावेश पवार नावाप्रमाणे मात्र आक्रमकता आपली दाखवतोय. दुर्गेशच्या अगेन्स्ट करेल का दुर्गेश कमबॅकिंग या चेंडूवरती. ओ स्लॉक स्वीप, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मिड विकेटला आणि इथे आलाय विकेट. भावेश आउट, गॉन. बघायचं न्यूमॅन कोण येईल. 62 स्टे ऑन आणि नवीन फलंदाज दाखल मैदानाच्या आतमध्ये प्रीतम बारी. उत्साह बघा आपण मैदानाच्या आतमध्ये जाण्याचा, आक्रमकता मला दाखवायची आहे इराद्याने दाखल झालाय प्रीतम. परंतु एका बाजूने दुर्गेशने सांगितलंय की मला भेटलंय मोमेंटम. एका बाजूने आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूने मोमेंटम लय मध्ये एक चांगली गोलंदाजी करतायत दुर्गेश. शेवटचे 2 चेंडू इथून एकातरी चांगला शॉटच्या इराद्यामध्ये प्रीतम बारी दाखल झाल्यात. एक आक्रमक बॅटर आहेत. अनेक टेनिस क्रिकेट शौकीनांच्या हृदय सिंहासनावर आरूढ असणारं नाव म्हणजे प्रीतम बारी. तुफानी विस्फोटक बॅटर, एक चांगला ऑलराऊंडर आणि त्याच्या अगेन्स्ट एक युवा टॅलेंट मिस्टर दुर्गेशने एक चांगली गोलंदाजी केली. 62, 62 आणि शेवटचे 2 चेंडू. जबरदस्त बॅटल, एक चांगला रण संग्राम, कशमकश मैदानाच्या आतमध्ये. प्रीतम बारी ऑन स्ट्राइक. प्रीतम बारी यावेळेला मिस टाइम शॉट खेळतायत आणि इथे झेल मात्र सुटलाय. बघायचं या वेळेला मात्र काय घडलंय. प्रतीक धावा मिळतायत इथे 2 आणि धावसंख्या पोहोचेल 64 वरती. शेवटचा चेंडू कोणाच्या नावावर असेल, पालघर स्पोर्ट्स क्लब की विहान 11. षटकाराला 70, चौकाराला 68, 69 आव्हानचा डॉट आला. 65 धावांचा टार्गेट असेल. 64 आहे. कुठलं टार्गेट समोर सेट होईल. शेवटच्या चेंडूवरती 64 लागल्यात. अंतिम चेंडूंचा खेळ शेष आणि प्रीतमला मिळालेलं जीवनदान एखाद्या मोठ्या शॉट मध्ये कन्वर्ट होईल की त्याला मिळालेलं जीवनदान पालघर स्पोर्टच्या बाजूने जाईल आणि डॉट बॉल येईल. बघण्यासाठी मात्र हवा आहे सर्वांना बघायला हा शेवटचा चेंडू. आणि इथे बॅटला ब्रश करा, चेंडू पुनश्च जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार, फंबल भरपूर बघायला मिळाला आणि इथे चौकार. धावसंख्या 68, 69 टू विन.
चला प्लीज पालघर स्पोर्ट्स क्लबला डगआउट खाली करून द्या. त्यांचे प्लेयर तिथून जातील बॅटिंग साठी. 69 रनों का एक लक्ष्य है. काफी बढ़िया मैच है. अच्छी कमबैकिंग, थोड़ी सी फंबल, मिसफील्ड और उसके वजह से जो रन्स आए हैं वो बैटिंग करते हुए बनाने होंगे पालघर स्पोर्ट्स क्लब को. देखने किस तरह से मैच होगा. एकूण 70 धावांचं टार्गेट. सलामीर बघतायत आपण कोण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील. अजूनही आमचे सर्व क्रीडा रसिक वर्गच्या पद्धतीने मॅच बघतायत. सर्वांचं खरोखर कौतुक करावं लागेल. टेनिस क्रिकेट विश्वातील मातब्बर खेळाडूंचे फॅन्स, फॉलोवर त्यांना जवळून बघण्याची संधी. एबी ट्रॉफी पर्व तिसरं आणि हा एक मोठा महासंग्राम. या सर्व या स्पर्धेची आन बान शान जर कोण असेल तर आमचे सर्व लाडके क्रीडा रसिक वर्ग आहेत, श्रोते आहेत, सर्व क्राऊड आहे. त्यांचं आम्ही खरोखर हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. आजच्या दिवसातील अंतिम इनिंग मध्ये 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. चला, वेळ भरपूर झालाय, याची आपण नोंद घ्या. एकूण 70 धावांचं टार्गेट आहे. एक तगड़ा मुकाबला, एक बड़ा बैटल अब नजर आएगा. आज की मैच पैसा वसूल मैच आज का दिन रहा है, आज की नाइट रही है, क्योंकि जिस तरह से बेहतरीन टफ फाइट भरी मैच देखने को मिले, कुछ पलटवार देखने को मिले, कहां पर दिल की धड़कनें भी कुछ समय रुक गई थी. ऐसे बेहतरीन मैचेस को हमने देखा. विश्वनाथ और तुषार बसवत की जोड़ी अपने नेत्रों में 69 रनों का सपना लेके बीच मैदान में आती हुई, पर हमारे अंपायर्स भी इस समय ऑफिशियल अंपायर्स बीच मैदान में जाते हुए आज का ये समय है वो किसके नाम, क्योंकि जीतने वाले टीम आज ही के नाइट में नजर आएगी एक बार फिर. जो हमारे मंच के सामने वीआईपी डाइस के सामने जो चमचमाती हुई ट्रॉफी है उसको चटकाने के लिए तैयार होगी इस खूबसूरत एबी ट्रॉफी एडिशन 3 में. बेहतरीन ट्रॉफी हम देख रहे हैं, काफी आकर्षक. उसको जीतने के लिए लगातार 7 दिन का जो कारवा चला है वो कल यानी कि आज के दिन में सब बीच देखना यहां पर 69 रनों का लक्ष्य. पालघर स्पोर्ट्स क्लब के 2 होनहार बल्लेबाज, मारूफ बल्लेबाज, एक तरफ तुषार बसवत और दूसरी तरफ विश्वनाथ जाधव बीच मैदान में आ चुके हैं. और गेंदबाजी के लिए प्रचोद अंबीरे, वरोर एक्सप्रेस, पालघर एक्सप्रेस तैयार होती हुई गेंदबाजी के लिए. काफी दिलचस्प भरा मैच होगा. गेंदबाजी के लिए मिस्टर प्रज्योत. 30 चेंडू 69चं टार्गेट. बॅटल मॅच जर बघितली बॅलन्सिंग आहे. मॅच दुहेरी वळणावरती उभा आहे. इथूनही च्या वेळेला सेकंड इनिंगला प्रारंभ होतोय. जय आणि पराजयाच्या वाटेवरती विजयश्री आपलाच व्हावा म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा प्रत्येक क्षणोक्षणाला करताना दिसतील दोन्ही संघाचे शिलेदार. बघूया प्रज्योत कडे जाऊया आणि जाऊया विश्वनाथ जाधव कडे. वरी फर्स्ट बॉल ऑन साइडला बॅटला ड्रिल केले. वेगाने चेंडू जाते लॉंग ऑनला. पवन केने ते धावतायत. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे कंप्लीट होत आहे 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले आणि वेगाने करतायत या ठिकाणी 2 धावा ऑफ द मार्क मिस्टर विश्वनाथ जाधव.
2 धावा स्कोर कार्ड वरती 69चं टार्गेट कंपल्सरी चेसचा रूल्स आहे या स्पर्धेचा. पुढचा चेंडू यावेळेला वेगवान चेंडू थोडस वेट केला आणि त्यानंतर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ शॉर्ट पॉइंट मध्ये फील्ड केला जाईल. धावसंख्या 1 पुढे जाईल. 3 वर स्थिरावले तुषार बसवत. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो. या स्पर्धेमध्ये ओपनिंग साठी येताना दिसतात. त्यांच्या समोर पालघर एक्सप्रेस मिस्टर प्रज्योत. आजचा दिवस प्रज्योतचा राहिला. फलंदाजीमध्ये ओंकारनं खूप चांगली छाप पाडली. केतन मात्र आपल्या नावाप्रमाणे पहिल्या मॅच मध्ये त्याने क्लास दाखवलाय. आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य जर आपण बघितले तर खूप चांगली बॅटिंग बघायला मिळालंय प्रज्योतकडनं. गोलंदाजी प्रज्योतकडनं. तेच गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. दुसऱ्या बाजूने आपण तुषार बसवतला बघतोय. 3 धावा झाल्यात. फील्ड आपण बघतायत कशा पद्धतीने सजवले. शॉर्ट गली आहे, शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट मिड ऑफ आहे ऑफ साइडला. पुढचा चेंडू प्रज्योतचा. यावेळेला सरळ बॅट निघण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन होतं तिथे डाऊन द ग्राउंडला. प्रीतम होते. धावसंख्या 1 पुढे जाईल आणि पोहोचेल 4 वरती. नामवंत गोलंदाज आहे. संधी देत नाहीये. इथे मात्र मोठे शॉट खेळण्यासाठी जकडून ठेवलंय. थोडस प्रेशर थोडासा कन्व्हर्ट केलाय बॅटिंग टीम कडे. किती वेळ राहील हा एक प्रश्न आहे. विश्वनाथ जाधव. यावेळेला मिस टाइम झालाय आणि तिथे मात्र पंकज येते आहेत. विश्वनाथ जाधव आउट. बॅक टू द पवेलियन कडे गॉन. न्यूमान प्रतीक धोदडे जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. उपलाट गावाला बिलॉंग करणार असं एक डेंजरस बॅट्समन उपलाट. आणि प्रामुख्याने पाटील नेटवर्कच्या कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन. अनुराग चव्हाण असेल आणि मोनित काय चेंडूला फॉलो करतात. LED स्क्रीनवर बघताना त्यांचं कौशल्य तुम्ही एन्जॉय करू शकतात. आणि प्रमुख या स्पर्धेतील सर्वात बिझी माणूस कोण असेल तर कॅमेरामन. आणि न थकता न हारता छाप पद्धतीने ते आपलं कौशल्य दाखवत आहेत. कौतुक नक्कीच त्यांचंही केलं जाईल. स्पर्धा म्हटल्यानंतर प्रत्येक जणांचं जे कार्य आहे, प्रत्येकाने आपल्या खांद्यावरती घेतलेली जिम्मेदारी जेव्हा ते सफलपणे मॅनेज करतात किंवा रिस्पॉन्सिबिलिटी क्लिअर करतात, त्या वेळेला ती स्पर्धा ही खऱ्या अर्थाने यशस्वी होत असते. आणि याच्यामध्ये मोठा रोल आहे पाटील नेटवर्कच्या दोन्ही कॅमेरामॅनचा. गुड जॉब. ओढूया पुढे. सुंदर शॉट स्लाइस करण्याचा थोडासा प्रयत्न होता. कडेकडे प्रतीक यांचा आलाय डॉट बॉल. प्रज्योत नेहमी वेगावरती स्वार होत असतो. एक जबरदस्त आत्मविश्वास आहे त्याला त्याच्या गोलंदाजीवरती. आणि विश्वास जेवढा तुमच्यावरती जास्त तेवढं मात्र तुम्ही चांगलं पॉझिटिव्ह थिंकिंगने कधीही सकारात्मक विचारसरणीने पुढे जाता. इथे बुलटास आहे मात्र चेंडूला एक कव्हर्सला खेळला गेलाय. का गॅप मध्ये ताकद आहे प्रतीकची. चेंडूला खेळलाय इन टू द गॅप मध्ये आलाय. चौकार. तुझे यार दिल में बजी गिटार. देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार. धावसंख्या पोहोचली ती हेमंत सर आम्हाला सांगतायत 8. षटकाची इथे झाले समाप्ती. आमचे मॅन्युअल स्कोरर हेमंत सरांचं सुद्धा कौतुक. संपूर्ण रात्रभर खूप चांगले अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 8 धावा स्कोर कार्ड वरती. येणारी 24 चेंडू 61 ची गरज आहे. 15.25 च्या सरासरीने त्या धावा बनवायच्यात आणि गोलंदाजी ट्रॅक वरती बोलवले. इथे मात्र फिरोजला येणारी 24 चेंडू 61 धावा. जीत और हार के बीच का फैसला करेंगे कल, यानी कि आज की रात कौन होगा क्वालिफायर इस ओपन हाफ से ये तय करेगा. ये 24 गेंदें जो आखिरी बची है और फिर स्टार्ट होगी कल की जर्नी जो इस आकर्षक ट्रॉफी की तरफ जाती है.
चैंपियन बनने का दौर शुरू होगा, जो सबके दिलों में दस्तक देगा और अपने आप को पूछेगा भाई इस साल 2024 की इस खूबसूरत एबी ट्रॉफी का विजेता कौन है चैंपियन। ये चर्चाएं होंगी आज के नाइट में। फिलहाल चलते इस मैच की तरफ फिरोज आए हैं गेंदबाजी के लिए सामने। बात के बल्लेबाज मिस्टर तुषार बसवत। और जिलेबी की मिठास भी आप देख सकते हो। इस बीच चलते बीच मैदान की तरफ उलझने भी मीठी हो सकती है, इसकी जिंदा मिसाल यानी कि जिलेबी वो डेस्क पर आ चुकी है। इस बार डॉट बॉल। इस बीच फिरोज ओहो तेज तर्रार गेंद। बैट को ड्रिल जरूर किया था लेकिन प्रॉपर एलिवेशन चाहिए, आपको रीड करना होगा तुषार को। डॉट बॉल। फिरोज अच्छी गेंदबाजी करते हुए इस बार उड़ा दिया है। द बॉल इज पनिशिंग इनटू द स्टैंड फॉर यू सिक्स। रन स्कोर कार्ड के ऊपर मिठास भरी आवाज और लिखा था गेंद के ऊपर भाई 6 रन। फिरोज इस बार भी ऑन साइड में गेंद को लॉफ्ट करने का प्रयास, वहां पर की है मिस फील्ड और आई है गेंद लॉन्ग ऑन रीजन से सीमा रेखा के बाहर। या था एक बार फिर 4 रन। थैंक यू 18 के ऊपर स्कोर। 2 गेंदों में आए हैं 10। तुषार से बल्ले से आए हैं रन्स और डगआउट में भेजा है मैसेज, लड़ने के लिए मैं तैयार हूं। इस बार बहुत ही बढ़िया तेज डाली थी, सिंगल जरूर क्या मिलेगा। बैकअप अच्छा था, स्कोर 1 से आगे बढ़ेगा 19 पर। 19 रन इस समय स्कोर कार्ड पर। आखिरी गेंद शेष है। 69 रनों का लक्ष्य। 2 गेंदों में 10 रन। प्रतीक आएंगे स्ट्राइक पर। 19 के ऊपर स्कोर इस समय। आखिरी गेंद इस ओवर के। फिरोज बार फिर गेंदबाजी ट्रैक पर नजर आएंगे। एक खूबसूरत टूर्नामेंट एबी ट्रॉफी इस साल एक यादगार बनती हुई। अपनी हसीन यादें इस ट्रॉफी के तहत हर कोई अपने दिल में कैद करता हुआ। इतना खूबसूरत इस टूर्नामेंट का मैनेजमेंट। और यहां पर पैड और बैट के बीच में थी, सवाल उठाया था हाउस इट इज आउट गॉन। थँक यू न्यूमाना मनोज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे। स्कोर थांबला 19 धावांवरती। आता येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 18 आणि धावा बनवायच्या त्या 5-0 50 धावांची गरज आहे। मनोज पाटील तुषार बसवतच्या सोबतीने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती पुनश्च गोलंदाजाला आमंत्रित केले। बघूया कोण असेल या वेळेला गोलंदाजी मार्कवर आणि बोलवले पुनश्च प्रज्योतला। एक वेगवान तेजतर्रार गोलंदाज प्रज्योत अंबिरे वरोर गावाला बिलॉंग करणारा असा खेळाडू सातत्याने तेजतर्रार गोलंदाजीसाठी ओळखला जातोय। आमचे कॅमेरामॅन आपण बघतायत खूप चांगला कव्हर्स करतायत आमचं व्हीआयपी डायस। तुर्त जाऊया आपण मॅच कडे।
पुढचा चेंडू प्रज्योत उडवला या ठिकाणी इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न आणि तिथे आहेत पवन घेतलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. तूने काटी है चोरी से काटी है यहाँ वहाँ रूठी हूँ मैं तुझसे रूठी हूँ मुझे मना लेना. थँक यू न्यूमॅन हर्षू. हितेश न्यूमॅन दाखल झाला. हितेश ते मात्र तर आपण बघतोय जर चेंडू फुटला असेल तर डेड बॉल असेल याची आपण नोंद घ्या. असेल तर मॅच ऑन करायची. न्यूमॅन दाखल झाला. हितेश मैदानाच्या आतमध्ये. धाबा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय हेमंत सर आम्हाला सांगतायत 19-50 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती बोलवलंय मिस्टर प्रज्योत अंबिरेला. न्यूमॅन चेंडू आणि 50 धावा असं बाटल रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने आलाय मनोज आणि स्ट्राईकला आहे ते हितेश. गोलंदाजी ट्रॅक वरती ज्याने पहिले षटक हाताळलं 8 धावा दिल्या तोच वैयक्तिक दुसरा आणि सामन्याचं तिसरं षटक घेऊन दाखल होताना गोलंदाजी मार्कवर.
मिस्टर प्रज्योत पहिला चेंडू वेगवान मारा और बरोबर फक्त ड्राईव्ह केले एक सिंगल मिळेल धावसंख्या पोहोचली ती 20 वरती इथून प्रत्येक डॉट बॉल पालघर स्पोर्ट्स क्लबचं थोडंसं टेन्शन वाढवेल आणि इथून आलेला चौकार षटकार बिहान 11 ची चिंता वाढवेल बघूया गोलंदाजी ट्रॅकवर प्रज्योत नावाप्रमाणे आपला क्लास दाखवत आहेत मनोज ऑन स्ट्राइक ओ चक केले गेले यावेळेला मनोजला पण बघतायत प्रज्योत कडनं परखना मत परखने से कोई अपना नहीं रहता किसी भी आईने में चेहरा देर तक नहीं रहता बड़े लोगों से मिलने में हमेशा फासला रखना क्योंकि दरिया समुद्र से मिला तो दरिया दरिया नहीं रहता फिलहाल चलते हैं बीच मैदान की तरफ काफी बढ़िया मैच इस बार उड़ाने का प्रयास ऐसे में हेलीकॉप्टर गिन जाती है डिप्पा कोट पॉइंट में प्रोटेक्शन है वहां पर जब तक वो थ्रो करेंगे स्ट्राइक इन के ऊपर अच्छी थी थ्रो लेकिन तब तक मुकम्मल होंगे 2 रन तो रनों के सारे स्कोर में इजाफा और स्कोर पहुंचता हुआ इस समय 22 रन के ऊपर अभी भी 47 की दरकार शेष है आने वाली गेंदें यहां पर नजर आएंगी आपके पास 14 प्रज्योत रफ्तार से डोमिनेट करने का प्रयास है लेकिन क्या हेलीकॉप्टर उड़ाए है वहां पर लॉकअप में अच्छा प्रोटेक्शन वहां पर भावेश थे अच्छी फील्डिंग हालांकि शॉट अच्छा था गजब का शॉट था टाइमिंग परफेक्ट थी लेकिन तेज इतनी आती गेंद कि समय थोड़ा सा कम मिला और सिंगल के साथ में यहां पर संतुष्ट होना पड़ा बल्लेबाज को 23 के ऊपर स्कोर इस समय रुका हुआ और आखिरी गेंद और कॉट बेंच पण इथे मात्र ही तेश येत आहेत बॅक टू द पवेलियन कडे आउट गॉन सलाम ले जाता हुआ उड़न खटोला और बीन बजाती हुई नागिन Shake your body, girl. सनिवमान करण माली मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि चेंडू आपल्याकडे असतील ते 12 आणि धावा बनवायच्या त्या 46 एलईडी स्क्रीन वरती आपण बघू शकाल 12 मध्ये 46 23 ची गरज आणि ते मात्र आमचे सर्व क्राउड हळूहळू आपल्या घराकडे जाताना सर्वांनी खूप रात्रभर चांगली साथ दिली त्याबद्दल सर्वांचं आम्ही पुनश्च एबी ट्रॉफीच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करते ते मात्र आपण बघताय वाईट बॉल आहे एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाईल पोहोचले ते 24 वरती कौतुक करावं लागेल सर्व आमच्या क्रीडा रसिकांचं मूल्य वेळ ह्या स्पर्धेला दिलाय त्यासाठी स्पेशली थँक्स सर्वांचं उद्याचा मेगा फायनल डे एबी ट्रॉफीचा अंतिम दिवस विजेता कोण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणार आहे त्याचं उत्तर उद्यासाठी आणि इथे चांगला शॉट सिलेक्शन आहे गॅप शोधलाय वन्स बाउन्स ओव्हर द रोप मनोजच्या बाट पण आलाय चौकार थँक यू पुढचा चेंडू ओ थोडासा गतीला परिवर्तन केले व्हॅरिएशन केले कट केलाय चेंडूला ताकद आहे भावेशची काय जबरदस्त कट झालाय चेंडू याही वेळेला आपण बघताय जबरदस्त चेंडू हाताळला जातोय चांगला लेग कटर आपल्याला बघायला मिळतोय पडल्यानंतर थोडस स्किट होताना आपण बघतोय चेंडू वैविध्यपूर्ण गोलंदाजी गुडलँड वरून थोडासा बाहेर निघतोय यावेळेला टॅप केलंय एका धाब्यावरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल धावसंख्या पोहोचले ते 29 40 ची गरज आणि 7 चेंडू
आणि इथे व्हाईट बॉल धावसंख्या पोहोचले 30. 39 धावेची अजूनही गरज आहे. आणि चांगली फिल्डिंग. 6 चेंडू आणि 39 ची गरज. उद्याला मात्र एक्युरेट 5 वाजता पहिला चेंडू पडेल. 4:30 वाजता रिपोर्टिंग असेल याची नोंद घ्या. 5 वाजता पहिला चेंडू पडेल. ते खूप चांगला शॉट आहे. एक्स्ट्रा कव्हर्सला पिच केला होता चेंडू आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय. धावसंख्या 4 ने 34 वरती पोहोचलंय. 35 ची गरज. आणि इथे व्हाईट बॉल. धावसंख्या 35. आता 34 धावांची गरज आहे आणि चेंडू शेष आहेत ते 5. आणखीन चांगला चेंडू बघायला मिळतोय. औपचारिकता शेष. विजयाचा सुगंध दरबळताना इथे बघायला मिळतोय विहान 11 च्या दिशेने. आजच्या नाईट मध्ये पालघर स्पोर्ट्स क्लबनं दर्जेदार खेळ केलाय. परंतु शेवटच्या मॅच मध्ये कुठेतरी थोडस मोमेंटम ब्रेक झालं. 69 धावांचं टार्गेट होतं. 22 पण 4 धावा मिळत आहेत. कुठेतरी फ्रंट लाईन बॅटर ची विकेट लवकर गेली आणि त्यानंतर पराभवाच्या दिशेने वाटचाल करताना संघ आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजेच पालघर स्पोर्ट्स क्लब. इथे उडवलंय चेंडूला आणि जातोय चेंडू कारण बालजीच्या बॅट मधनं. केतन पुढचा चेंडू आणि आणखीन एक पूल खेळण्याचा प्रयत्न आहे. वन्स बाउन्स फील्ड करतील पवन. तेथे पवन केनेने थांबवलं या चेंडूला आणि चेंडू शेष आहेत. शेवटचा आणि इथे व्हाईट बॉल. अजूनही शेवटचा चेंडू शेष आहे. औपचारिकता शेष. इथे उडवायचं होतं आणि हार्ड लक पालघर स्पोर्ट्स क्लब. परंतु आपल्या अप्रतिम खेळाचं आम्ही कौतुक करतोय. क्वालिफायर मॅच खेळताना मात्र पराभूत झालाय पालघर स्पोर्ट्स क्लब आणि इथे मात्र उद्याच्या दिवसासाठी दाखल होईल विहान स्पोर्ट्सचं पुनश्च आम्ही करतोय कौतुक आणि वळतोय मॅन ऑफ द